महाराष्ट्रात पोचली आहे आणि म्हणून युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, पूर्वेश, राहुल, त्यांचे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. खरं म्हणजे युवा सेना केवळ एक संघटना नाही, युवा सेना एक विचारसरणी आहे, विचार आहे. बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक भगवं वादळ आपण पाहतोय, शिवसेना आणि युवा सेनेचं. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतोय, युवा सेना मराठी माणसांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, त्यांना रोजगारासाठी हे प्रयत्न करते. अन्यायाविरुद्ध लढणारी ताकद आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्ही चालतो ती वाट, आम्ही रचतो तो इतिहास. भगवा आमच्या रक्तामध्ये आणि श्वासामध्ये आहे विश्वास. आणि म्हणून या विश्वासाच्या बळावर आपण चाललोय. लोकांचा विश्वास आपण प्रमाण मानून काम करतोय. आणि म्हणून तुम्ही केवळ साधे सुधे तरुण नाही आहात, तुम्ही युवा सेनेचे कार्यकर्ते आहात, बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहात. आणि म्हणून तुम्ही युवकांचं प्रतिनिधित्व करताय. या ठिकाणी तुमच्या प्रत्येक वागण्यातून, बोलण्यातून एक शिस्त, बाळासाहेबांची शिस्त, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिस्त, शिवसेनेची शिस्त दिसली पाहिजे, अशी अपेक्षा तुमच्या एकनाथ शिंदेला आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रांती घडवण्यासाठी आणि घडवण्याची ताकद तरुणांमध्येच असते. छत्रपती शिवरायांनी तोरणा बांधला, वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. भगतसिंग देशासाठी फासावर गेला तेव्हा त्यांचं वय होतं 23. सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानला ठोकलं त्यावेळेस त्याचं वय होतं 16. आणि म्हणून ही ताकद जी आहे, ही सगळी आपली दैवता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. भगतसिंग हे सुद्धा दैवी अवतार होता आणि सचिन तेंडुलकर क्रिकेट मधला देव होता. आणि म्हणून युवा सेनेमध्ये जी ताकद आहे, आणि म्हणून या सर्व महान व्यक्तींना दैवत्व का प्राप्त झालं, कारण त्याने तरुणपणीचे एक ध्यास घेतला, एक स्वप्न पाहिलं. मगाशी कोणीतरी सांगितलं, स्वप्न पाहावं तर मोठं. आपला काय शौर्यवाडा, शौर्यवाडा आपलं काय नाव त्याचं, विकास हांडे. आणि म्हणून या सर्वांनी ध्यास घेतला, एक स्वप्न उराशी बाळगलं. फक्त ते स्वप्न बघून थांबले नाही, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं. आणि म्हणून ते सर्वजण आपले प्रेरणास्थान आहेत, ते आपले रोल मॉडेल आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला काम करायचं आहे. हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा. आपल्याला मी एवढंच सांगतो की मला असा युवा सैनिक अपेक्षित आहे, जो गावागावात जाईल. मला असा युवा हवा आहे, जो जनतेसाठी मैदानात उतरेल. असा युवा मला हवा आहे, जो गरिबांसाठी लढेल. मला असा युवा हवा आहे, जो कष्टकरी, शेतकरी, वारकरींसाठी काम करेल. मला असा युवा हवा आहे. आणि व्हा तयार, करा जिद्द, उडवा विरोधकांची दैना. शिवसेनेच्या यशात पुढे असेल आपली युवा सेना. युवा सेना हे अपेक्षित आहे मला तुमच्याकडून. आज मला अभिमान आहे, आनंद आहे. या युवा सेनेने वेगवेगळे उपक्रम इथं हाती घेतले. आणि म्हणून मी आपल्याला आठवण करून देतो, स्वामी विवेकानंद म्हणतात, उठो जागो तब और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ती ना हो. आपण लक्ष्य हासिल करायचं असेल तर आपल्याला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि प्रामाणिकपणे जिद्दीने त्याच्या मागे लागावं लागेल. आणि म्हणून आपलं लक्ष्य, उद्दिष्ट असलं पाहिजे, तरच माणूस काहीतरी काम करू शकतो, पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून मी म्हणतो,
मंजिल उन्हीं को मिलती है जिनको रास्ता मालूम होता है। जीत उन्हीं की होती है जिन्हें संघर्ष मालूम होता है। आणि म्हणून या उद्देशाने आपल्याला पुढे गेलं पाहिजे। जिद्द, संघर्ष। बघा समोर तुमच्या एकनाथ शिंदे उभा आहे, एक शाखा प्रमुख, त्या राज्याचा मुख्यमंत्री झाला। अनेक चढ उतार आले, अनेक संकट आली, अनेक वादळ आली, अनेक दुःख पचवली, परंतु एकनाथ शिंदे डगमगला नाही। कारण एकनाथ शिंदे हा बाळासाहेबांचा विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन पुढे निघाला। आणि तुमच्या सारखे या व्यासपीठावर बसलेले माझे सर्व सहकारी खांद्याला खांदा लावून भिडले। आणि म्हणून 2022 ला एक राज्यात उठाव झाला। आणि म्हणून शिवसेना एक ज्वलंत विचार आहे, बाळासाहेबांचा ज्वलंत विचार आहे, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे। आणि म्हणून शिवसेना एक ज्वलंत विचार, धगधगता विचार, हे धगधगतच ठेवायचं आहे, याची राख होऊन द्यायची नाही। काही लोक याची राख करण्याचा प्रयत्न करत होते, पण 2022 ला या राखेतून शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे वरती आली आणि साऱ्या महाराष्ट्रात पसरली। मगाशी श्रीकांतने सांगितलं की शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्राम पंचायतीमध्ये देखील जिंकली। शिवसेनेने 4-4 वेळा या जनतेच्या दरबारामध्ये जाऊन शिक्का मोर्तब जनतेने केलं, असली शिवसेना कोण। आणि म्हणून आज ते सिद्ध झालेलं आहे। अरे मला म्हणाले 40 पैकी एक तरी आमदार निवडून आणा। मी म्हणालो एक तरी पडला तर एकनाथ शिंदे गावाला शेती करायला निघून जाईल। 40 पैकी 40 ऐवजी 60 आमदार तुमच्या एकनाथ शिंदे निवडून आणले। साठ आमदार शिवसेनेचे आणले, तुमच्या सर्व लोकांच्या, बाळासाहेबांच्या आशीर्वाद, धर्मवीरांचे शिकवण आणि आपल्या सगळ्यांची शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी सगळ्यांची ताकद आणि एकनाथ शिंदेवर असलेला विश्वास, हा विश्वास आज प्रत्येकाच्या मनामध्ये आणखी वाढवण्याचं काम युवा सेनेला करायचं आहे। युवा सेना आपल्याला हिंदुत्वाचा हा विचार पुढे न्यायचा आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भारत हा तरुणांचा देश आहे। मगाशी श्रीकांतने सांगितलं, भारत हा तरुणांचा देश आहे। 65% लोक 35 वर्षाच्या पेक्षा खाली आहे। 65% लोकसंख्या 35 वर्षापेक्षा कमी आहे। त्यामुळे देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे। हा तरुणांचा देश आहे, तरुणाईचा देश आहे। आणि म्हणून युवा सेनेचं काम जास्त जबाबदारीचं आहे। जबाबदारी युवा सेनेची जास्त आहे। आणि म्हणून आपले प्रधानमंत्री देशाचे आपल्या देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतायत। आणि म्हणून त्या तरुणांची भूमिका, तरुणांचं योगदान महत्वाचं आहे। मी आपल्याला सांगतो, मगाशी खासदार म्हणाले की मी पायाला भिंगरी लावून हे राज्य फिरलो, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम केलं। आज मला अभिमान आहे। अनेक योजना केल्या, लाडक्या बहिणीसारख्या, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी, याचा मला अभिमान आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, हे मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, याचा देखील मला अभिमान आहे। तसंच मी जसा फिरतो याचा मला आनंद आहे। आज जिथं जिथं जातो तिथं लहान मुलांपासून, तरुणांपासून, वयोवृद्धांपर्यंत आपुलकीने पाहता, त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो। त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगून जातात। हेच प्रेम आपल्याला कमवायचं आहे। संपत्ती किती मिळवली, प्रॉपर्टी किती कमवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली
आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं. आणि म्हणून युवा सैनिकांना माझं सांगणं, आपल्याला देखील पाहिलं पाहिजे. मी माझं सांगत नाही, या देशाचे प्रधानमंत्री पण 2014 नंतर 12-13 वर्षामध्ये एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदीजी. आपण आदर्श घेतला पाहिजे, आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सगळे तरुण आहात, यंग आहात, जवान आहात, मेहनत. मगाची परफॉर्म बघत होतो मी, ऐतिहासिक. काय त्याच्या जोश होता, ताकद होती, जिद्द होती. ही जिद्द मला तुमच्यात पाहायची आहे, हा जोश मला युवा सेनेत पाहायचा आहे, आणि ही ताकद मला तुमच्यात पाहायची आहे. अरे मी तुमच्या वयात होतो तेव्हा तर कसा असेल मी. प्रताप सरनाईक आहेत, आम्ही नगरसेवक झालो एकत्र. आणि त्यावेळेस पण माझं काम पाहिलं. शाखा प्रमुख असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला सभागृह नेता केला. सभागृह नेत्याचं कार्यालय 5 आणि 6 वाजता काम बंद होत. माझं कार्यालय रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत चालू होतं. तेव्हापासून ही मेहनत, जिद्द आणि हे सगळं करत आपण पुढे आलोय. आणि म्हणून तहान भूक विसरून रात्रंदिवस आपल्याला काम करावं लागेल. असं करता कामा नये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं होत नाही. मेहनत करावी लागते, राब राबावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, शेतीच्या बांधावर जावं लागतं, लोकांची दुःख अश्रू पुसावे लागतात. अतिवृष्टी झाली, आम्ही सांगितलं दसरा मेळाव्याला कोणी यायचं नाही. त्यांनी तिकडे आपले ज्यांचे शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेलं, शेती वाहून गेली, प्रपंच उघड्यावर पडला, त्यांना मदत करा. ही शिवसेना आहे. जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथं संकट तिथं शिवसेना. हेच युवा सेनेने तंत्र बाळगलं पाहिजे. हे माझं काम नाही, हे त्याचं काम आहे असं कधीही करता कामा नये. जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट हे आपल्या अंगामध्ये संचारले पाहिजे. मला काय मिळेल यापेक्षा मी जनतेला काय देईन ही भावना मनामध्ये ठेवून काम केलं पाहिजे. शिवसेनेमध्ये आपल्याला माहित आहे, शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातले डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेत पोचली. हा अनुभव आपल्या समोर आहे. आज इथं मंत्री योगेश कदम आहे. हे योगेश कदम युवा सेनेचे मंत्री झाले. आज कितीतरी लोक नगरसेवक झाले, जिल्हा परिषद सदस्य झालेत. अमेय नगरसेवक झाला, गटनेता झाला, नगराध्यक्ष, सभापती. माझं एवढंच म्हणणं आहे, तुमच्यातलं कोणी उद्या नगरसेवक होईल, जिल्हा परिषद सदस्य होईल, आमदार होईल, खासदार होईल, मंत्री होईल, मुख्यमंत्री होईल. कारण शिवसेनेमध्येच एक घडू शकतं. सर्वसामान्य कार्यकर्ता हा मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याचं काम फक्त शिवसेनेत होतं आपल्या. कारण ही शिवसेना कार्यकर्त्यांची शिवसेना आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही म्हणायचो मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. ही शिवसेना, ही शिवसेना. आणि म्हणून घरात बसून आयत्या पिठावर रेगोटा मारून चालत नाही, काम करावं लागतं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि म्हणून नाव किंवा आडनाव महत्वाचं नाही, कुवत महत्वाची आहे. कुवत, व्यक्तिमत्व, काम. आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल.
हा त्याचा हा माझा, अशा पद्धतीने शिवसेना ही आपली चालत नाही. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याकडे माझं लक्ष आहे, कारण मी कार्यकर्ता बनून काम करतोय. त्यामुळे कुणी चिंता करण्याची आवश्यकता नाही. काम करा प्रामाणिकपणे. कुठलं फळ मिळेल म्हणून काम करू नका, पद मिळेल म्हणून काम करू नका. पद तुमच्या मागे चालत आली पाहिजे. हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर आदर्श आहे. एकनाथ शिंदेने कधी फळाची अपेक्षा केली नाही. हे मला मिळेल म्हणून हे मी केलं कधी नाही. पद आपोआप मिळत गेली, काम करत गेलो. आणि आज देखील मला अभिमान आहे. आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आज आपला पक्ष सगळ्या निवडणुकांमध्ये राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. दुसऱ्या, त्याचा आनंद आहे. आणि मग युवा सेनेने याला पुढे नेलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये आज युवा आहेत. आज राज्यात आपल्याकडे उद्योग आहे, स्टार्टअप आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे. तरुणाईला रोजगार मिळाला पाहिजे. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. तरुणांच्या हाताला काम, नोकरी मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात निर्माण करा, असं बाळासाहेब सांगायचे. ते मी आपल्याला सांगतो. नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. आपल्याकडे अनेक खाती आहे, अनेक विभाग आहे. या माध्यमातून युवा सेनेने ठरवलं पाहिजे, या आपल्या युवकांना ट्रेनिंग देणं, प्रशिक्षित करणं, त्यांना नोकऱ्या मिळवून नोकऱ्या देणारे हात तयार करणं. आज प्रताप सरनाईक यांनी मला सांगितलं, त्यांच्या खात्याच्या मार्फत जिथं जिथं ग्रीन बस स्टॉप आहेत तिथं तिथं एक एक स्टॉल उभा राहील. आणि 3000 बस स्टॉप आहेत आणि त्या 3000 ठिकाणी स्टॉल होतील. या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना रोजगार तयार होईल. ते स्वतःच्या पायावर उभं राहतील. नोकरी नाही तर व्यवसाय करतील. मराठी तरुणांनी फक्त नोकऱ्यांच्या मागे न लागता नोकऱ्या देणारा तयार व्हा. नोकऱ्या तुम्ही दिल्या पाहिजे, अशा प्रकारचा व्यवसाय आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी युवा सेनेने मार्गदर्शन केलं पाहिजे. मग अशी ती पुस्तिका मी पाहिली, त्याच्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत. आणि म्हणून हे प्रकल्प जे आहेत या ठिकाणी ते आपण केले पाहिजे. त्याचबरोबर चित्रपट, टीव्ही, वेब सिरीज जे जे आहे या क्षेत्रात मराठी तरुण आहेत, त्यांना आपला आधार वाटला पाहिजे. युवा सेनेचा आधार वाटला पाहिजे. कोणी अडचणीत आला त्याला वाटलं पाहिजे युवा सेना मदत करेल. एक आधार बनून काम करा, एक विश्वास निर्माण करा. लोकांच्या मनामध्ये विश्वासाने, कामाने आपल्याला जिंकता येतं. आपण त्यांची मन जिंकली पाहिजे. त्यांच्या मनात गेलं पाहिजे, त्यांच्या पोटात घुसलं पाहिजे आणि त्यांचं काम केलं पाहिजे. तुम्ही काम करा, तुम्हाला लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्यांचे प्रश्न काय, तरुणांचे, मुलांचे, मुलींचे, कॉलेज तरुणांचे, हे बघा, ते सोडवा, आमच्याकडे आणा. अनेक योजना आपल्याकडे आहेत. या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपल्याला काम द्यायचं आहे. शिक्षण व्यवस्थेबद्दल त्यांचं मत काय, जाणून घ्या, सूचना घ्या, सजेशन्स घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अडचण येणार नाही. जेव्हा जेव्हा तरुणावर, आपल्या माता भगिनींवर जेव्हा जेव्हा संकट येतील, जेव्हा जेव्हा समाजातील वंचित दुर्बल घटकावर अन्याय होईल, त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम युवा सेनेने करायचं. युवा सेनेने करायचं. आणि म्हणून लाडक्या बहिणी असतील, त्यांच्यावर अन्याय करणं होत असेल तर त्यांच्या मागे भावाच्या सावलीसारखं उभं राहा, त्यांचं रक्षण करा. आणि म्हणून काल तर लोकसभेमध्ये, आता इथे युवती सेना पण आहे, महिलांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय विधेयक प्रधानमंत्री मोदीजींनी आणलं, परंतु काँग्रेस इंडिया अलायन्सने ते पाडलं. मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण योजनेमध्ये जसा विरोधकांनी खोडा घातला
त्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला. असा जोडा यापुढे ज्यांनी महिला आरक्षणामध्ये खोडा घातलाय त्यांना दाखवणार ना आपण. त्यांना देखील त्यांची जागा दाखवण्याची संधी आपल्याकडे येईल. आणि म्हणून लोकांचा विश्वास हीच खरी आपली कमाई आहे. ही कमाई कमवायला मेहनत करायला लागेल, असंच मिळणार नाही. लोकांचा विश्वास आणि प्रेम जिंकण्यासाठी आपल्याला रात्रीचा दिवस करावा लागेल, मेहनत करावी लागेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कष्ट करावे लागतील. आणि म्हणून आता निवडणुकांचा सीझन संपलाय, निवडणुका संपल्या, आता संघटना बांधणीचा सीझन सुरू झालाय. आणि म्हणून जे काही SIRचं काम आहे, मतदार याद्यांचं काम आहे, गाव तिथे शाखेचं काम आहे, हे सगळं आपल्याला करायचं आहे. मतदार यादी अतिशय परफेक्ट असली पाहिजे, अपडेट असली पाहिजे. आपल्या हक्काचे मतदार तिथून वगळता कामा नये, नाहीतर ते हक्काचे मतदार वंचित राहिले तर आपल्या उमेदवाराचा विजयातला पराभवामध्ये रूपांतर होऊ शकतं. यासाठी अलर्ट राहा, आपण सचेत राहा, शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करा. BLA 1 BLA 2 त्याच्यामध्ये आणखी 2 पूर्वेश, आणखी 2 टाका त्याच्यामध्ये, युवा सेना राहुल आणि BLA 1 BLA 2 युवा सेनेने पण त्याच्यामध्ये सहभाग घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढे सांगतो, आता निवडणुका नाहीत, आता त्या काय जिल्हा परिषदेचे येतील तेव्हा बघू आपण. परंतु आता 3 वर्ष आपल्याला संघटन मजबूत करण्यासाठी, संघटन बांधण्यासाठी वेळ आहे. त्याचा पुरेपूर वापर अगदी टॉप टू बॉटम, बूथ प्रमुखापर्यंत, गट प्रमुखापर्यंत सगळे पदाधिकारी आपले असले पाहिजेत. पक्ष सदस्याची सदस्य नोंदणी असेल. या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, हे अभियान आपण राबवलं पाहिजे. लोकप्रतिनिधी कुठं कमी पडत असतील, शासकीय योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचत नसेल, त्या देखील पाहण्याचं काम आपण करायचं आहे. कारण आपण एवढं काम करून ठेवलं, ते लोकांपर्यंत पोहोचवलं तरी सुद्धा लोक आपल्याला दुआ दिल्याशिवाय राहणार नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450-500 कोटी रुपये दिले. हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलं. त्यामध्ये काम करा. वैद्यकीय विभाग आपला मोठा आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आपला मोठा आहे, युवा सेना, अनेक पदाधिकारी युवा सेनेतले आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. आता ही युवा सेना तर आपली 7 समुद्रा पलीकडे पोहोचली. मला अभिमान आहे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस परदेशात पाठवलं होतं. आपल्या सरकारची भूमिका समजावून सांगण्यासाठी मिलिंद देवरा पण होता, आणखी आपले खासदार असतील, धैर्यशील पण होता काय, आणि आता जे आता शिष्टमंडळ केलंय, मला वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी इंडोनेशिया का काय दिलंय, इंडोनेशिया या देशाचं जे काय आपलं शिष्टमंडळ, त्या देशाचं आणि भारताचे जे काय संबंध आहे ते वाढवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना टीम लीडर केलंय. याचा देखील आपल्याला अभिमान. म्हणजे युवा सेना खासदार झाला, आमदार झाला, मंत्री झाला, हे युवा सेना 7 समुद्रा पलीकडे पोचली आहे. याचा आनंद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भविष्य खरोखर सुरक्षित हातांमध्ये आहे, याचा मला आनंद आहे. ही युवा सेना उद्याची भावी पिढी आहे. इथून नेते होणार आहेत, शिवसेनेचे अनेक अनेक पद आपण घेणार आहात. आणि म्हणून जशी खऱ्या सोन्याची झळाळी कधी लपत नाही, तशी खऱ्या सोन्याची झळाळी कधी लपत नाही, तशी खऱ्या विचारांची चमक कधी लोपत नाही. हे खरं आहे. आपल्याला खरं काम करायचं आहे, आपण सच्चाईने काम करायचं आहे, आपण लोकांमध्ये जाऊन काम करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, युवा सेनेतून उद्या शिवसेनेचे नेते तयार होतील,
युवा सेनेचा उद्या हीच युवा सेना उद्याचा महाराष्ट्र घडवणार आहे. आणि म्हणून तुम्ही अतिशय जबाबदारीने काम केलं पाहिजे. जबाबदारीने लोकांशी संवाद साधला पाहिजे. लोकांच्या संकटात धावून गेलं पाहिजे. कारण शिवसेना ही 4 अक्षर ही लोकांसाठी आहे. सर्वसामान्यांना सर्व अडचण सोडवण्यासाठी आहे. त्यांची दुःख दूर करण्यासाठी आहे. तेच काम युवा सेनेला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, आपला ध्येय असलं पाहिजे शिवसेना युवा सेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आज आपण पाहिलं, आज आंदोलन महाराष्ट्रामध्ये महिला आरक्षणाच्या विरुद्ध झाले. माझ्याकडे अनेक व्हिडिओ आलेत. फक्त महाराष्ट्रात चांदा ते बांधा नाही तर देशामध्ये अनेक राज्यात काश्मीर खोऱ्यात देखील आंदोलन झालं शिवसेनेचं. याचा मला आनंद आहे. म्हणून शिवसेना आज महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. बाळासाहेबांचे विचार आपण पोहोचवतोय. आनंद दिघे साहेबांचे विचार आपण पोहोचवतोय. हिंदुत्वाचे विचार आपण पोहोचवतोय. हिंदुत्वाची ताकद आपण पोहोचवतोय. आणि म्हणून गर्व से को हम हिंदू आहे हे म्हणण्याचं धाडस बाळासाहेबांनी केलं. आणि बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून खुर्चीसाठी सत्तेसाठी विचारांची कधी प्रतारणा करता कामा नये. कधी होणार नाही. हे आपल्या मनाशी ध्येय बाळगून आपण काम करायचं. आणि म्हणून मी प्रत्येक सैनिक यापुढे वाघ बनून वाघासारखं काम करेल असा विश्वास या प्रसंगी मी बाळगतो. हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला? कारण प्रत्येकाला अडीअडचण हा परिवार महाराष्ट्र आपला आपण समजलो. संपूर्ण महाराष्ट्र आपला परिवार समजलो. आणि म्हणूनच आपल्याला देखील एकनाथ बनून काम करायचं आहे. ही विनंती आपल्याला मी करतो. आणि म्हणून मी विश्वास व्यक्त करतो. जाता जाता एवढंच सांगतो, मेहनत को करने से हर काम सफल हो जाते हैं. मेहनत को करने से हर काम सफल हो जाते हैं. भीड़ से भरी दुनिया में नाम अव्वल हो जाते हैं. भीड़ से भरी दुनिया में नाम अव्वल हो जाते हैं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होते. और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. आणि म्हणून कोशिश, जिद्द, प्रयत्न, कष्ट, ईमानदार मेहनत ही युवा सेनेने करायची. आणि म्हणून निवडणुका येतात, निवडणुका जातात. सगळ्यांना तिकीट मिळत नाहीत. पण आपल्याकडे अनेक संध्या आहेत. अनेक काम करण्याला वाव आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन, मी हे शेवटला जे बोललोय ते लक्षात ठेवा. 4 ओळी त्या लक्षात ठेवा. तुम्हाला कधीही मागे बघून वळण्याची वेळ येणार नाही. एवढंच सांगतो. पुन्हा एकदा युवा सेनेच्या या महायुत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. धन्यवाद साहेब. नक्कीच युवा सेना इथून ऊर्जा घेऊन जाईल. साहेबांना विनंती आहे 2 मिनिट फक्त. जे शिवगौरवचे विजेते आहेत त्यांना एक फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर एक प्रवेश घ्यायचा आहे. आपल्याला 2 प्रवेश घ्यायचे आहेत. कृपया विनंती आहे सगळ्यांनी स्टेजच्या खाली जावे. शिवगौरव पुरस्काराचे विजेते पूजा गवस, शिवानंद कुंभार, वीरदेव डोने, विकास नाना हांडे, मल्हार कळंबे, सिद्धेश लोकरे यांच्याबरोबर फोटो घ्यायचा आहे. यानंतर 2 प्रवेश घ्यायचे आहेत आपल्याला. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदेश पाटील आणि त्याचबरोबर मालेगावचे प्रसाद खैरनार यांचाही प्रवेश आपल्याला घ्यायचा आहे. मी विनंती करतो